तर मित्रांनो, मी तुमचा लाडका मिनी ब्लॉगर. तर हा पेरूचा काय विषय, तर आपली लवकर सुट्टी झाली होती तर पेरू तोडले होते 2. तर नित्याला एक पेरू दिला आणि मी निघलो होतो आपल्या घराच्या दिशेने. तर आपल्याला आला होता अनिकेत भाऊचा फोन. तर अनिकेत भाऊ मारत होते बंगल्याला पाणी. तर विषय असा होता का त्याचं कंस्ट्रक्शनचं काम दिलं होतं त्यांनी गंगाधरला. तर गंगाधरचं आपल्याला जायचं होतं आणायला केक. तर त्याचं स्लॅब ठोकायचं काम चालू होतं. तो म्हटला होता तर आपण केक घेऊन येऊ, म्हणजे जरा काम पटापट उरकल. तर शेटचा विषय हार्ड होता. तर त्याला विचारलं काम कसं काय करतोय गंगाधर. तेवढं झालं होतं भाऊ, आपण निघलो होतो बोटीच्या दिशेने. आपल्याला केक आणायचा होता. तर आपली गाडी कायम शेड मध्ये राहते, पाहू शकता. तर आपण निघलो डायरेक्ट सणानं डायरेक्ट पोहोच होतो मुन्नाच्या बेकरीत. तर मुन्नाचा एक व्हिडिओ घेतला. तर मुन्ना म्हणत होता काढला का व्हिडिओ, झालं तुझं नाही का. तर विषय असा होता की आपल्याला केक घ्यायचा होता इथून. तर केक चॉईस केला आणि केक घेतलाच होता. असं बघत होता का तेरी बेखी निगाही अब हमको नहीं रुकने देती. तर कॅडबरी घेतली होती आपल्या अनिकेत शेटकून. तर त्याला म्हटलं आता कॅडबरी घ्यावाच लागते. तर आपण निघलो घराच्या दिशेने. व्हिडिओ निघलो होतो घराच्या दिशेने. तर आपला मित्र भेटला होता बोटात. तर त्याची गाडी बीट घेऊन आपल्याला निघायचं होतं घराच्या दिशेने. गाडी घेऊन निघलो होतो घराच्या दिशेने. तर ह्या गाडीतून डायरेक्ट टोळकं उतरलो होतो वडापाव खाण्यासाठी. हे तर शेतकऱ्याची माणसं नाही का, तर कांद्याचे रोप उपडण्यासाठी तर घराचा भरदा वेग घेतला. तर कोणतरी फ्रीज उघडा ठेवला, एवढी थंडी वाढली. तर घरी निघलो होतो. तर जाता जाता आपला अनिकेत शेट एसीचं काम करतो. त्याला म्हणलं तर एसीचं बटन तेवढं बंद कर, नाहीतर माझी डायरेक्ट आकडी होईल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका मिनी ब्लॉगर.